जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. शेवटचा दृष्टांत देऊन आपली सेवा समाप्त करत आहे. प्रसाद आलेला आहे. आपलं कीर्तन प्रसादापर्यंत होतं. प्रसाद आलेला आहे. चिंता करू नका. फक्त एकदा ज्या दरबारामध्ये आहोत त्या परमात्मे सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. हरि ओम शिवाय. हरि ओम नमः शिवाय. जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ज्याने मुखामध्ये नामचिंतन घेतलेलं आहे त्या परमात्म्या स्वरूप पाहिलेलं आहे. जसं पाहिलं तसं चित्तात आठवलेलं आहे. अशा भक्तावर जर काही संकट आली तर तो परमात्मा निवारी कळी काळाचे भेव. पूर्वी 3 युगामध्ये काळाचं भय होतं. लक्षात ठेवा. आता कलीचं भय ऐका. कलीचे महिमान असत्याशी रिझेल जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. आज कठीण परिस्थिती झालेली आहे. कलीचंही भय आपल्याला असू नये आणि काळाचं भय असू नये यासाठी भगवान शिवजीची उपासना आहे. भगवान शिवजीच्या उपासनेने अपमृत्यू टळतो. लक्षात ठेवा. एक वेळचा प्रसंग आहे पुराणातला. एक मुरकंडी नावाचे ऋषी होते. त्या ऋषीने भगवान शिवजीची उपासना केलेली आहे. बरेच वर्ष वृद्धपर्यंत झालं, म्हणजे बरेच वर्ष झालं पुत्र संतांनाही भगवान शिवजीची उपासना केली. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम. देवाचं चिंतन केलेलं आहे. भगवान प्रसन्न झाले आणि भगवान शिवजी म्हणतात वरम रोही ऋषीवर्य वर मागा मी प्रसन्न आहे. त्यांनी सांगितलं पुढे उपासना चालवण्यासाठी एखादा पुत्र द्या. त्यांनी विचारलं भगवान शिवजीने तुम्हाला दीर्घायुष्य मुलगा पाहिजे का अल्पायुष्य. वृद्धापकाळामध्ये पुन्हा अल्पायुष्य घेऊन काय करायचं. दीर्घायुष्य द्या. म्हणे ऐका दीर्घायुष्य जर मुलगा तुम्ही घेतला तर तो नास्तिक असेल. रोज तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारचं उपाधी व्याधी करेल. आणि अल्पायुष्य जर मुलगा तुम्हाला दिला तो नित्य साधना करणारा असेल. देवाची सेवा आई वडिलांची सेवा करणारा. ऋषी म्हणले ते दीर्घायुष्य घेऊन काय करायचं आहे अल्पायुष्य द्या. म्हणे ऐका तुम्हाला मुलगा मी देतो पण त्याचं वय फक्त 13 वर्षाचं वय आहे. 13व्या वर्षी 13 वर्ष पूर्ण झाली. 14 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली की मग 14 वर्षानंतर तो त्या ठिकाणी पुन्हा गतप्राण होईल. म्हणे काय हरकत नाही. असं करता करता अखंड परमात्मा चिंतन चालू आहे. हरि ओम नमः शिवाय. ओम हरि हरि ओम नमः शिवाय. तो बालक नित्य उपासना करत आहे भगवान शिवजीची. भस्म लावायचं कपाळाला. ऐका भगवान शिवजीच्या पूजेचा नियम असा आहे मंदिरात गेल्याबरोबर पहिल्यांदा आपण भस्म लिहायचं बरं का. भस्म